पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. जिल्हा परिषद शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने पात्र असलेले शिक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात. 1 ऑगस्ट 2019च्या शासन निर्णयानुसार कालबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवण्याची मागणी. 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या आणि पात्र असलेल्या शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण देखील करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्याने आणि शिक्षण संचालनालयाने काढलेल्या एका पत्रामुळे मोठा संभ्रम निर्माण होऊन ही प्रक्रिया रखडली आहे. हा संभ्रम दूर करून पदोन्नती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी पात्र असलेल्या शिक्षकांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रक्रिया सुरू न झाल्यास हे सर्व शिक्षक आता लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. आज आम्ही थांबलेल्या शिक्षक पदोन्नती प्रक्रियेबद्दल आपल्या राज्याचे तसेच आपल्या भारताचे आरोग्य राज्यमंत्री आदरणीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव यांना थांबलेल्या शिक्षक पदोन्नतीच्या प्रक्रियेचं लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ववत ती प्रक्रिया सुरू होण्यासाठी त्यांना निवेदन देऊन त्यांना एक आग्रही विनंती केली आहे की ही थांबलेली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्या ठिकाणी शिक्षकांना यथायोग्य न्याय द्यावा, तद्वतच होणारं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी थांबावं व उर्वरित पदोन्नतीने ज्या जागा रिक्त होतील त्या जागा पवित्र पोर्टलला दिल्या जाऊन त्या ठिकाणी नवीन शिक्षक भरती होईल, जेणेकरून नव सुशिक्षित शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी यथायोग्य नोकरी. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांची पदोन्नती सुरू केलेली होती. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि GR नुसार ही पदोन्नती प्रक्रिया पारदर्शी पार पडत होती. परंतु आपल्यापैकीच काही शिक्षकांनी न्यायालयात परत याचिका दाखल केल्यामुळं ही प्रक्रिया रखडली गेली. तशी 9 जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पार पडलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मात्र ही प्रक्रिया पार पडलेली नाही. तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. आमच्या सर्व शिक्षकांची मागणी ही आहे की ही रखडलेली पदोन्नतीची जी प्रक्रिया आहे ही ताबडतोब शासनाने सुरू करावी अशी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला आमच्या सर्वांची विनंती आहे. खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे आणि ही जी मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत ही पदोन्नतीनं जर भरल्या गेली तर उद्या पोर्टलला सुद्धा इतर शिक्षकांच्या जागा ज्या आहेत तर त्या अपलोड होऊ शकतात. म्हणून आमची शालेय शिक्षण विभागाला अशी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब ही रखडलेली प्रक्रिया पार पाडावी. खरं म्हणजे हा ज्युनियर आणि सिनियरचा वाद नाही, हा मुळात थोडासा तारखेचा वाद आहे. तो तारखेचा वाद देखील न्यायालयीन निर्णयानुसार निकाली निघालेला आहे. परंतु काही शिक्षकांनी त्याचा युगो केल्यामुळं ती